माझे ना बाबा नेहमी म्हणतात, आपण जर तेच तेच करत राहिलो ना तर आपल्याला रिझल्ट्सही तेच मिळतात. म्हणजे जर आपल्याला वेगळे रिझल्ट्स हवे असतील तर आपल्याला आपलं वागणंही बदललं पाहिजे, काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला वेगळे रिझल्ट मिळू शकतील की नाही. काय छान बोलली आहेस तू. पटतंय ना तुम्हाला? अगदी पटलंय. आता तू सांगशील ना तेच करेन मी. तसं अगदी नाहीये सरू मावशी. अगं मग काय, हे बघ, तू लहान असलीस ना तरी चांगल्या गोष्टी तुझ्याकडून शिकायला काय हरकत आहे. थँक्यू सरू मावशी. बरं मग काय पाठवू? गुड मॉर्निंग असं पाठवाच, पण हाऊ आर यू असं पण विचारा. एकाच मेसेज मध्ये? हो सरू मावशी. पण आपण काय विचारायचं? त्यांना विचारू दे. आता त्यांनी एक स्टेप घेतली आहे की नाही, मग पुढची एक छोटी स्टेप आपण घेतली तर काय हरकत आहे. बरं, हाऊ आर यू विचारणं अगदी साधं आहे, म्हणजे त्याच्यातनं असा काही वेगळा अर्थ वगैरे नाही निघत. पण त्यांना असं नाही ना वाटणार की मी इंटरेस्टेड आहे. बरं, मी मराठीत टाईप करू की इंग्लिश मध्ये? तुम्हाला हवं तसं टाईप करा. नाही नाही, आता ठरलंय ना, तू सांगशील तसं करायचं. मी तू सांगशील ना तसंच करणार आहे. म्हणजे माझी खूप जवळची मैत्रीण आहे ना ती, म्हणून असं नंतर नको वाटायला की काही चुकलंय, म्हणून म्हटलं मी. गुड मॉर्निंग सरू मावशी. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? म्हणजे बरं आहे ना सगळं? अजून तरी. म्हणजे चला, मला उशीर झाला, मी निघतो. तुला फोन करतो. हो, बाय. जान्हवी, तू श्रीला आपल्या या सगळ्याबद्दल काही सांगितलं नाहीयेस ना अजून? असं का विचारताय? नाही, आत्ताच काही सांगू नकोस त्याला, नाही तर त्याला असं वाटायचं आपली मावशी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. साड्या विकत आणायच्या. व्हाय, म्हणजे माझ्याकडे फक्त 2च आहेत ना, मग कसं होणार? तुला कशाला हव्या? कशाला म्हणजे? घालाया. साडी घालत नाहीत ग, साडी नेसतात. तेच ते. अगं पण तुला तर आवडत नाही ना. अरे पण तुमच्याकडे तशी पद्धत आहे ना, मग काय करणार? तूही सांगितलं. आय म्हणल्या. हे बघ सुनीता, अशी पद्धत वगैरे काही नाही. ताई कुठे साडी नेसायची, ड्रेस तर घालायची. रोन्या, ताईची गोष्ट वेगळी आहे. ताई घरच्या लेख आहे आणि म्या सून आहे ना. मग? अरे मग फरक असतो ना रोन्या. लेख आणि सुनेनुसार पद्धती बदलतात का? तसं नाही रोन्या, पण हे बघ सुनीता, मला असं वाटतंय तू ज्यात कम्फर्टेबल फील करतेस तेच घाल. साडीत तुला धड चालताही येत नाही, उगाच पडायची वेळायची. कळतंय का तुला? राहून दे मग. अगं मी तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतोय ना, तुला आवड ना सवय. बरं, त्यात माझं असं काही वेगळं म्हणणं नाहीच, म्हणून म्हणतोय तुला. तू नको ना यार वाद घालू रोन्या. 2 साड्या विकत घ्यायला काय एवढं प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, तुला काय करायचं ते कर, मला नको विचारूस. अरे रोन्या, अरे अरे ऐक की. अरे तू तू चिडतो कशा पायी सारखा सारखा? कारण मी सांगतोय ना ते तुला कळत नाही. तुला माझं म्हणणंच पटत नाही. तुला काय करायचं ते कर, मला काही म्हणायचं नाही. काय डोक्याचा भुगा झालाय हो. आता काय झालं? आय म्हणतात साडी घाल म्हणून. साडी? आणि ह्यो तुमचा भाव मला सांगतो अजिबात साडी घालायची नाही. बरं मग? अहो मग कोणाचं ऐकू? आता आईचं ऐकलं तर ह्याला राग येतो आणि ह्याचं ऐकलं तर आई ओरडतात. मला काय बी कळत नाही. मी कोणाचं म्हणणं ऐकायचं? तुझ्या मनाचं. म्हणजे तुला काय करावंसं वाटतंय? साडी नेसावीशी वाटतेय का ड्रेस घालावासा वाटतोय? नाही नाही, तसं नाही. तुमच्याकडे पद्धत असेल तर मी. तुमच्याकडे असं काही नाहीये बरं का. आता जे आहे ते आपल्याकडे. सुनीता,
हे बघ, तू सासूरवाशीण आहेस, त्यामुळे सासू सासऱ्यांचा मान ठेवणं, त्यांना सांभाळणं हे कर्तव्य आहेच तुझं. पण यापेक्षा मोठं कर्तव्य आहे म्हणजे स्वतःला जपणं. अगं, पिंट्याला तू जशी आहेस तशी आवडलीस की नाही, आणि म्हणूनच त्याने लग्न केलं तुझ्याशी. मग आज फक्त आईला तशी तू आवडत नाहीयेस म्हणून तू स्वतःला बदलून टाकणार, हे काही बरोबर नाहीये ना. आणि मुळात आपल्या मतांवर ठाम असणं म्हणजे दुसऱ्यांचा अपमान करणं असं नसतं अगं. अहो पण ताई, त्यांना वाटू शकतो ना. अगं, पण तू तिचा अपमान करायचा म्हणून काही करत नाहीयेस ना. तू तशीच आहेस, मग त्यात तिचा अपमान कशाला व्हायला हवा. आणि आईने सुद्धा आता काही गोष्टी स्वीकारायला हव्यात, तुझ्याशी जुळवून घ्यायला हव्यात. सगळीकडे तिला जे हवं तेच घडेल हा हट्ट तिने सोडायला हवा की नाही. सुनीता, तू जर का सगळं आईला हवं तसं करत राहिलीस ना, तर तू स्वतःच्या बाबतीत खूप मोठा अन्याय करशील आणि तिच्याही बाबतीत करशील. त्यांच्यावर कसं काय? तू जर का तिच्या मनासारखं वागत राहिलीस ना, तर मग ती तिचंच खरं करत राहील. अरे, सुनेशी जोडलेलं नातं टिकवण्याची जबाबदारी सासूची सुद्धा असतेच की, एकट्या सुनेची नाही. आणि ती जशी आहे तसं तू तिला सासू म्हणून स्वीकारलंयस ना, मग सून म्हणून तुला बदलण्याचा हट्ट कशाला तिचा. अहो पण साडीचं तुला आवडते का नेसायला साडी? अजिबात नाही. अहो एकदम बांधूनच ठेवल्यासारखं वाटतंय. रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला माझा. म्हणजे रात्री साडी घालायला लावली त्यांनी मला झोपण्याच्या वेळेला. म्हणल्या आपल्यात नाही चालत म्हणून. रात्री झोपताना तिने तुला साडी नेसायला लावली? होय साहेब, प्लीज तुम्ही काय बी बोलू नका. नाही म्हणजे सकाळीच बाबांचं आणि आईंचं लय वाजलंय. खरं सांगायचं तर ह्याच्यात काही त्यांची चूक नव्हती म्हणा, पण बाबा लय वरडले त्यांना. आणि आता तुम्ही काय बोललात ना तर उगाच जास्त होईल, म्हणजे जास्त भडकतील. अगं, पण तू कशाला नेसलीस झोपताना साडी? मग काय करायचं म्या? तिला सांगायचं मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे म्हणून. नाही बा, मला लई भ्या वाटते सांगताना. उगाच नको. बरं तुम्ही काय करायचं माहेरी असताना? मी फक्त सणवाराला किंवा काही विशेष एखादा दिवस असेल ना तरच साडी नेसायचे, आणि ती सुद्धा दिवसा. बाकी तर मी ड्रेसच वापरायचे. हा, रोन्या बोलला होता मला. अगं, आपल्याला ज्या गोष्टींमध्ये कम्फर्टेबल वाटतं तसंच राहावं ना आपण. अगं, हे असं रोज रोज साड्या नेसणं शक्य आहे का? आपल्याला सवय नसते, त्यात अवघडल्यासारखं होतं. बरं, नोकऱ्या करतो ग आपण, साडी सांभाळून हे सगळं करणं कसं शक्य होईल? हौस म्हणून हे सगळं करणं ठीक आहे, पण सक्ती म्हणून नाही करायचा. तुला जे हवं ते तू घाल. साहेब, आईला नाही चालणार. आईला तू सुद्धा चालणार नव्हतीस. बाबांचं तर असं म्हणणं आहे, जो न्याय मुलीला तोच सुनेला असायला हवा. पण साहेब, प्रेमाने सांग काय होईल. सुरुवातीला आई चिडेल थोडीशी, अगं पण नंतर स्वीकारेल ती. आणि हे बघ, मी काही तुला आईशी वाईट वाग किंवा तिला त्रास होईल असं काहीतरी तू कर असं नाही सांगत आहे तुला. माझं म्हणणं इतकंच आहे की तिच्या नको त्या हट्टांपुढे तू मान तुकवू नकोस, नाहीतर उद्या सोहळ्यात स्वयंपाक करायला लावेल ती तुला. हे बघ, प्रॅक्टिकली शक्य असलेल्या गोष्टी करणं ह्याला काही हरकत नाहीये माझी, पण मुळात तू कम्फर्टेबल असली पाहिजेस ना त्याच्यात. आईच्या मनातली सून आणि प्रत्यक्षातली सून यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि अगं, तो फरक जर आईला कळलाच नाही तर ती स्वीकारूच शकणार नाही तुला. तिला कळू दे, ती स्वप्नातल्या सुनेशी नाही, प्रत्यक्ष आयुष्यात आलेल्या सुनेशी डील करते. आणि ही सून तिच्या तालांवर नाचणारी कळसूत्री बाहुली नाहीये, हाडामासाचा माणूस आहे. हे बघ, सुरुवातीला थोडी कुरबुर होणार, पण तू घाबरून नको जाऊस. आणि अगं, तुझ्या बरोबर बाबा, पिंट्या, मी, श्री, आम्ही इतकी जण आहोत. बघ, तुझं पारडं जास्त जड आहे. होय, पण आईला आपल्याला लढायचं नाही, आपल्याला तोंड द्यायचं. ते पण आपल्याला नातं नाही तोडायचंय, पण आपलं म्हणणं सोडायचं नाहीये.
साहेब खरंच लई बरं वाटलं तुमच्या संगत बोलून. मला सुद्धा. आणि हे बघ, तुला कधीही टेन्शन आलं, बोलावंसं वाटलं, काहीही सांगावंसं वाटलं तरी मला लगेच फोन कर. अगदी मध्यरात्री फोन केलास ना तरीही सांग. मी तुझ्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. थँक्यू ताई. खरंच तुमच्यासारखी ननंद देव समद्या पोरींना देऊ. तू सुद्धा माझी नणंद आहेस, विसरली आहेस का? नाही नाही, अहो ध्यानात आहे माझ्या. बरं श्री भैया कसे आहे? ते तुझ्या भैयाला फोन करून विचार. छान आहे तू, मध्ये मध्ये आठवण काढत असतो तुझी. करते करते, त्यांना आजच फोन करते. बरं निघू मी ताई? लक्षात ठेव, शांत पण ठाम. तोल ढळू द्यायचा नाही, पण आपला मुद्दाही सोडायचा नाही. वय ध्यानात राहीन माझ्या. येऊ मी? सांभाळून जा. वय. अरे वेळेचं काही भान आहे का? घरात राहतायत की आहे ना घरात मोलकरीण करेल. फुकटात मिळाली आहे, करा. काय चाललंय? काय रे किती उशीर? हा, आणि ती कुठे? कोणती? तुझी बायको. त्याची बायको तुझी कोणीच नाही का? हो, पण त्याने करून आणली ना तिला. तू सुनीताला साडी नेसायला सांगितलीस? हो, म्हणजे नको का? नवी नवरी आहे ना ती. पण ती कम्फर्टेबल नाहीये साडी. अरे नंतर होतात रे, मग सवय होते त्याची. अगं पण तुझा हट्ट काय का तिने साडी नेसावी म्हणून? अरे आम्हाला तरी कुठे सवय होती? परकर पोलका घालूनच होतो आम्ही, कळलं ना? लग्न ठरेपर्यंत. लग्न झाल्यानंतर साडीची सक्ती झाली आम्हाला. म्हणून तू सुनेवर सक्ती नको करायला. तिला कुठले कपडे वापरायचे असतील ती ते वापरू दे. तू कशाला मध्ये पडतीयस? मी कशाला मध्ये पडते? तिनेच विचारलं मला काय कपडे घालू म्हणून. मी म्हटलं नेस साडी. आता ती नेसते म्हणाली तर त्याच्यात मी कशाला काय बोलू तिला? मी तिला सक्ती करायला मला काही वेळ लागले का? कान फुंकले वाटतं तिले तुझे? हा, नाही हातावरची मेहंदी नाही गेली, पण नवऱ्याचे कान मात्र अगदी लगेच फुंकले तिने. हेच शिकवलं का तिच्या आई बापाने? कला पुरे अग्रीमेंट लक्षात आहे ना? पण आहे कुठे ती? बाहेर गेली. बाहेर म्हणजे? मला नाही विचारावं असं वाटलं. अरे असं काय विचारावं असं नाही वाटलं म्हणजे? मला विचारण्याची गरज वाटली नाही. अरे अरे घरची सून आहे ती. रात्र झाली तरी घरात परतत नाही. आणि काय नवरा आहेस का कोण आहेस तू? तुला माहित नाही तुझी बायको कुठे गेली ती? अहो हे चालतं का तुम्हाला? काय अर्थ आहे का या वागण्याला? सांगा ना. घरातला स्वयंपाक पाणी कोण करणार? आता सकाळी पण केला नव्हता. वरण भाताचा कुकर लावला ह्याने. हे दोघं कॅन्टीन मध्ये जाऊन जेवतात. मग आपण दोघं म्हातारा म्हातारीने काय उपाशी राहायचं? अगं पण मी बनवतोय ना जेवण. अरे तू जेवण बनवणार, मग बायको कशाला केलीस? अगं बायको आणली ना त्याने घरात लग्न करून, स्वयंपाकी नव्हे. काय बाई हे वागणं तरी? तुम्हाला कळतंय तरी का तुम्ही काय बोलताय ते? बायकोने स्वयंपाक करायचा नाही? हीच परंपरा आहे ना आपली. सुनेने घरचं काम नको का करायला? सून नोकरी करते ना आपली. हो, जानू पण नोकरी करत होती. अगं पण तिला थोडा वेळ तरी देशील का नाही? पण हिला काही वेळेचं भान आहे का? ही काही वेळ झाली का? आपला नवरा घरी जातोय, आपण त्याच्याबरोबर घरी नको का यायला? आपण कशाला बाहेर उंडारत बसायचं? उंडारत नाहीये ती बाबा, ताईला भेटायला गेली. आता काय नडलं होतं ताईला भेटायचं? हा, तुझ्या ताईला पण काय अक्कल आहे का नाही? अरे सासूर वाशिणीने कसं वागलं पाहिजे हे काही तिला कळत नाही? बाबा मी जेवणाचं बघ. सासूर वाशिण आहे ती, कळत नाही का जानूला? हा, मी काय मूर्खा म्हणून बोलते का ह्या लोकांशी? मलाच कळत नाहीये. बसा आता.
चुलीचा ताबा घेतलेला आहे त्यांनी. ताट येईल पुढ्यात तेव्हा जेवायचं. तोपर्यंत जीवाची आपली नुसती घालमेल 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 होत. त्याने एकदम नुसता जीव व्याकुळ झालेला आहे. आई पायाने आणि कमरेने ना नुसता अगदी नको जीव होतोय. पित्त पण वाढलंय. पोटात काही नाही वेळेत काही पित्त नाही होणार आहे तर आणखीन काय होणार आहे. हा रोज आपला खिचडीचा प्रसाद चालू. गॅसेस नाही होणार तर काय होणार. आई आई काय हो, पाय दुखतोय की काय? हो पाय. किती वाजले? ती काय यायची वेळ झाली का? सॉरी आई. सॉरी सॉरी काय? सून आहेस तू या घरची, लक्षात ठेव. हे तू पण लक्षात ठेव जरा. म्हणूनच सांगतेय मी. अगं हो आई, पण आता आली आहे ना ती घरी. हो आता आली आहे तर काय आरती ओवाळू का तिची? ती काय पद्धत झाली का नव्या नवरीने वागण्याची? हेच शिकवलंय का ग तुझ्या आई वडिलांनी? अगं आता त्यांना कशाला मध्ये घेतीये? बाबा अहो, राहून द्या ना. तुम्ही गप राहा. गप काय गप राहावा काय ग? अगं तू तुझ्या सासऱ्यांशी बोलतेस. हो नाही, तुमच्यातच भांडणं होतील म्हणून म्हणले मी. एवढा उशीर का झाला तुला? ताईंला भेटायला गेलते. तिला कशाला भेटायला गेली होतीस? काम होतं. काय काम होतं? तुम्हाला नाही कळायचं. काय? मला नाही कळायचं म्हणजे काय मला अडाणी वगैरे समजलीस का? मला सगळं कळतं. आणि विचारायची काही पद्धत वगैरे असते की नाही? हो काय मी रोहण्याला विचारलं होतं, तोच म्हणाला जा म्हणून. पण मग मला कोण सांगणार? मी सासू आहे तुझी, या घरातली मोठी बाई. पुढच्या वेळेला विचार. मला तर काही कळत नाहीये त्या मुलीची चिन्ह. ही आत्ता उगवली. आता याच्यानंतर कधी स्वयंपाक करणार, कधी जेवणार आणि कधी झोपणार आपण? काही अर्थ आहे का या वागण्याला? जेवणाचं आई कुकर लावलाय ना मी आता. काही वाटतं का तुझ्या जीवाला? नवरा ऑफिस मधनं थकून येतो, घरी येऊन स्वयंपाक करतो आणि तू बाहेर उंडाळतेस. शोभतं काही वागणं तुला? जा जा आता स्वयंपाकाला लाग. आणि हो ऐक, काहीतरी चमचमीत कर जेवणासाठी. जीभ आधीच माझी कडू झालेली आहे. ती आधीपासूनच आहे कला. बोला तुम्ही, मलाच बोला. सुनेला काही बोलू नका तुम्ही, कारण ती दिवे लावून आली आहे ना. आता काय किचन मध्ये जाऊन उजेड पाडणार? ते भुकेने जीव जायची वेळ आली आहे माझ्यावर. एवढं बोलायला. अहो लगेच बसू जेवाया. आणि खायचं काय? गहू आणि डाळ खायची का? पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी किती वेळ लागतो माहितीये तुला? 5 मिनिटं. तू बाहेरून आणलीस पावभाजी? होय, आस्वाद पावभाजी सेंटर. व 1 नंबर पावभाजी असते माहितीये का बाबा? रांगा लागतात, रांगा रात्र रात्रभर पावभाजीसाठी. आणि तसं बी माझ्या ओळखीचाच होता तो, म्हणून त्याला सांगितलं काढून ठेव म्हणून. आणि एकदा खाऊन बघितलं नाही, नेहमी सांगाल मला पावभाजी आण म्हणून.